स्कूलचे नाव युनिक इंटरनॅशनल पब्लिक स्कूल आहे. आज संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. देव नाही दगडात, देव नाही दगडात, देव दाखविला तुम्ही माणसाच्या हृदयात, माणसाच्या हृदयात. स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचे साम्राज्य पसरलेले होते. साधे भोळे अज्ञानी लोक देवळातील दगडाच्या देवाच्या मागे लागले होते. अशा वेळी या सामान्य माणसांना मनुष्यातील हृदयाची ओळख करून देणाऱ्या महान संताचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला. असा हा संत म्हणजे गाडगेबाबा होय. विदर्भातील शेवगावी 23 फेब्रुवारी 1876 रोजी बाबांचा जन्म झाला. त्यावेळी समाजावर अन्याय अत्याचाराचे डोंगर रचले होते. मुक्या प्राण्यांची बळी दिले जात होते. अंधश्रद्धेचे थैमान माजले होते. हे काय बाबांनी जवळून पाहिले. हे त्यांना सहन न झाले. अखेर त्यांनी घराचा संसाराचा त्याग केला आणि परिश्रमाचे व्रत स्वीकारले. सोडून सर्व घरदार तोडिले पाश मायेचे, सोडून सर्व घरदार तोडिले पाश मायेचे. अनवाणी फिरून पायी अश्रू पुसले बहुजनांचे, अश्रू पुसले बहुजनांचे. डोक्यावर तुझ्या अंगावर चिंध्या, एका हाती खराट्या फुटक्या मडक्याच्या खापराचे भोजन पात्र, असा बाबांचा वेश होता. बाबा ज्या गावात जात त्या खराट्याने हाताने झाड स्वच्छ करत व संध्याकाळी मनुष्याच्या मनातील घाण कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छ करत, हाती घेऊन खराटा अवघ्या झाल्या रेवाट्या, हाती घेऊन खराट्या अवघ्या झाल्या रेवाट्या. पुराणातील भागवत कथा बाबांनी कीर्तनात कधीच सांगितल्या नाही. बाबाचे कीर्तन म्हणजे सर्वसामान्य माणसाला